केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री झाले पण सोशल मीडियात मुख्यमंत्री पदाला उशीर होत असल्याने वेगळेच नावे व्हायरल। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झाले तरी महाराष्ट्रात नवे सरकार आलेले नाही। युतीला प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्री कोण असावा यावरून घोडं अडलंय। त्याबाबत तसेच महत्त्वाच्या खात्यांवरही युतीत कुरघोडी सुरू असल्याने मुख्यमंत्री कोण हे अद्याप जाहीर झालेले नाही। त्यामुळे सोशल मीडियात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेच नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली। तिने एवढा जोर धरला की स्वतः मोहोळ यांना त्याबाबत खुलासा करण्याची पाळी आली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती तथा भाजपला राज्यात ऐतिहासिक यश विधानसभेला मिळाले। त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास नक्की आहे, कारण ते 2014ला या पदावर असताना त्यांनी युतीत समन्वय ठेवला होता। तसेच गेल्या टर्मच्या उत्तरार्धात उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी ही कसरत अतिशय उत्तमरित्या केली होती। त्यामुळे तेच पुन्हा प्रबळ दावेदार आहेत, त्यांनाच मुख्यमंत्री करावे अशी त्यांच्या पक्षाचीही मागणी आहे। तसेच ते मोदी शहा यांच्या गुडबुक मधील सुद्धा आहेत। फक्त मराठा आरक्षण समर्थक मराठा समाजाचा त्यांना कडाडून विरोध आहे। त्यातूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मराठा मुख्यमंत्री देणार अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गुरुवारी रात्री शहा यांची भेट घेतली। त्यामुळे मराठा मुख्यमंत्री होणार या चर्चेला आणखी बळ मिळाले। त्यातूनच मोहोळ यांचे नाव अचानक सोशल मीडियात पुढे आले। दरम्यान मुख्यमंत्री कोण यावर एकमत न झाल्याने विधानसभेची मुदत संपून 5 दिवस उलटले गेले असले तरी नवे सभागृह आणि सरकार राज्यात अस्तित्वात आलेले नाही। एव्हाना अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती असा सूर आता विरोधकांनी उमटवायला सुरुवात केली आहे। आम्हाला तर 24 तासही दिले नसते, राष्ट्रपती राजवट लागू केली असती असे विरोधी बाकावरील एक आमदार म्हणाले। फडणवीस यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल असतानाही मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर करण्यात उशीर होत असल्यामुळे विविध नावे समोर येतात। त्यात मोहोळ यांच्या नावाची जोरात चर्चा झाल्याने त्यांना एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर ट्विट करत स्पष्टीकरण द्यावे लागले। ही चर्चा निरर्थक आणि कल्पोकल्पित असल्याचे त्यांनी त्यात म्हटलंय। फडणवीसांच्या नेतृत्वात लढून हा ऐतिहासिक कौल मिळालाय। तसेच असे निर्णय पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डात घेतले जातात, सोशल मीडियात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले। विधानसभेला युतीला ऐतिहासिक यश मिळवून देणारे फडणवीस यांना पुन्हा मोदी शहा मुख्यमंत्री करणार की भाकरी फिरवीत मराठा आमदाराला ही संधी भाजप देणार, याविषयी आपले मत तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।